Hello dear student. So let us continue the further part from our chapter reproduction in lower and higher animals. In previous lecture we have started with the menstrual cycle or ovarian cycle in case of a female. See, this is the characteristic feature of primates जे आहेत फिमेल प्रायमेट्स त्यांच्यामध्ये आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल ही आढळते, जिला ओव्हॅरियन सायकल ही म्हटलं जातं, जी की किती असते, इट इज अप्रॉक्सिमेटली ऑफ 28 डेजची ही सायकल असते. आणि ह्या ठिकाणी आपल्याला काय आढळतं तर सायक्लिक चेंजेस इन द ओव्हरी अँड द युटेरस अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दी गोनॅडोट्रॉपिन अँड ओव्हॅरियन हॉर्मोन्स. आता ह्या ठिकाणी ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती एकूण 4 फेजेसमध्ये डिवाइड केलेली असते. पैकी 2 फेजेस आपण बघितलेले आहेत, मेन्स्ट्रुअल फेज आणि त्यानंतर प्रॉलिफरेटिव्ह फेज. मेन्स्ट्रुअल फेजमध्ये आपल्याला काय आढळतं तर मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते त्या दिवसापासून ते 5व्या दिवसापर्यंत आपल्याला काय आढळतं, देर इज ब्लिडिंग. ब्लिडिंग टेक्स प्लेस ड्यू टू द ओहम फर्टिलाइज होत नाही, त्यामुळे जी काही एंडोमेट्रियम वॉल तयार झालेली असते आणि जे काही अनफर्टिलाइज्ड एग त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं ते थ्रू द ब्लिडिंग इट इज रिमूव्ड आउट ऑफ द बॉडी. त्यानंतर पुन्हा द नेक्स्ट फेज आफ्टर द मेन्स्ट्रुएशन प्रॉलिफरेटिव्ह फेज फॉलो केली जाते, जी की कशी असते, लॉंग ड्युरेशनची ही फेज असते अँड इट इज फॉलोड फ्रॉम द डे 15 अप टू द 13 डे. आता ह्या ठिकाणी काय होतं तर देर इज अगेन प्रिपरेशन ऑफ एंडोमेट्रियम वॉल पुन्हा तयार व्हायला सुरुवात होते. त्यानंतर ह्या ठिकाणी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन विच इज सिक्रेटेड ड्यू टू द गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन जे आहे त्याच्या इन्फ्लुएन्स खाली फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन पुन्हा काय तयार व्हायला करायला सुरुवात होते तर ओव्हरीमध्ये जे प्रिमॉर्डियल फॉलिकल्स आहेत त्याच्यापासून प्रायमरी, सेकंडरी आणि अशा रीतीने फर्दर डेव्हलपमेंट फॉलिकलशी काय केली जाते ह्या ठिकाणी फॉलो केली जाते. आणि पूर्ण त्या ठिकाणी काय तयार केलं जातं तर ग्राफियन फॉलिकल अलॉंग विथ दी ओव्हम फॉर्मेशन ह्या ठिकाणी काय होतं फॉलो केलं जातं. नाउ द प्रिपरेटरी फेज ऑफ एंडोमेट्रियम वॉल, देन दॅट ऑफ द ओव्हम अलॉंग विथ द ग्राफियन फॉलिकल, हे जे पूर्ण प्रिपरेशन आहे इट इज फॉलोड इन द प्रॉलिफरेटिव्ह फेज. नाउ द नेक्स्ट फेज ओव्ह्युलेटरी फेज विच इज ऑफ अ व्हेरी शॉर्ट ड्युरेशनची फेज आहे. अँड ड्युरिंग दिस फेज कधी फॉलो केली जाते तर बरोबर मेन्स्ट्रुएशन नंतर 14व्या दिवशी ह्या ठिकाणी ही फेज फॉलो केली जाते, ज्या ठिकाणी काय होतं तर मॅच्युअर जे ग्राफियन फॉलिकल आहे, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल हे काय होतं रप्चर होतं, फुटतं ते. आणि दिस रप्चरिंग इट इज ड्यू टू और अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द increased लेवल ऑफ ल्युटिनायझिंग हॉर्मोन. आणि ही जी इन्क्रीज्ड लेवल आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोनची त्या ठिकाणी काय करते तर अँड द ओहम सिक्रेटरी रिलीज झाल्या कारणाने ह्या ठिकाणी ग्राफियन फॉलिकल रप्चर होऊन त्यामधून काय बाहेर पडतं तर जे ओहम आहे ते ओहम बाहेर पडतं, विच इज ऑल्सो कॉल्ड एज द सेकंडरी ओसाइट असं त्याला म्हटलं जातं. अँड इट इज रिलीज्ड इन टू द, मग ते ओव्हिडक्ट मधून काय केलं जातं रिलीज केलं जातं, इट इज रिलीज्ड इन टू द ओव्हिडक्ट मध्ये ते काय केलं जातं रिलीज केलं जातं. सो during the ovulatory phase which is of a very short duration there is release of ovum takes place by the rupture of graafian follicle under the influence of or under the increased level of this luteinizing hormone, and the release of ovum from the graafian follicle it is called as the ovulation. या प्रोसेसला काय म्हटलं तर ओव्ह्युलेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर द नेक्स्ट फेज ऑफ अ मेन्स्ट्रुअल सायकल इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज सिक्रेटरी फेज किंवा तिला ल्युटियल फेज असंही म्हणतात. अँड दिस फेज इज फॉलोड आफ्टर ओव्ह्युलेशन by the day 15 to 28 days. आता या ठिकाणी काय होतं आफ्टर द ओव्ह्युलेशन या ठिकाणी
ओहम जे आहे ते ग्राफियन फॉलिकल मधून काय झालं, बाहेर पडलं. नाऊ धिस एम्प्टी ग्राफियन फॉलिकल, it is converted into the structure which is called as corpus luteum. It is turned into the structure which is called as corpus luteum. ज्यावेळेस आपण ओव्हरीचा व्हर्टिकल सेक्शन स्टडी केलेला होता त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेजेस दाखवलेल्या होत्या आपण प्रिमॉर्डियल फॉलिकलच्या, म्हणजे जसं की प्रिमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, त्यानंतर टर्शरी फॉलिकल, देन ग्राफियन फॉलिकल, त्याच्यामधून रिलीज झाल्यानंतर ओव्हम जे स्ट्रक्चर तयार होतं इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज कॉर्पस ल्युटियम. हा एमसीक्यूजला पण तुम्हाला क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. द एम्प्टी ग्राफियन फॉलिकल इज कन्वर्टेड इनटू द स्ट्रक्चर कॉल्ड द कॉर्पस ल्युटियम असं त्याला म्हटलं जातं. अँड द प्रोसेस इज फॉलोड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हॉर्मोन किंवा ल्युटिनायझिंग हॉर्मोन. हे जे ॲडेनोहायपोफायसिस कडून सिक्रेट केलं जातं पिट्युटरी ग्लँडच्या, त्याच्या इन्फ्लुएन्स खाली हे काय केलं जातं तर ओव्ह्युलेशनची प्रक्रिया पार पाडली जाते. आता त्यानंतर हा जो कॉर्पस ल्युटियम तयार झालेला आहे इट इन्व्हॉल्व्स इन द सिक्रेशन ऑफ 3 मेन हॉर्मोन्स आर सिक्रेटेड बाय द स्ट्रक्चर. विच आर these hormones? So it involves in the secretion of hormones as progesterone, then estrogen, and one more inhibin hormone. So these 3 hormones are secreted by the corpus luteum. And what is the effect of these 3 secretions? See, due to the secretion of these 3 hormones, the endometrium वॉल जी आहे इट बिकम्स मोर थिक. किती थिकनेस वाढतो त्याचा, जवळजवळ 8 ते 10 एवढ्या मिलीमीटर काय होतो तर एंडोमेट्रियम वॉलचा थिकनेस वाढतो. हा कशामुळे तर हे जे हॉर्मोन्स आहेत ते काय करतात, दे इन्क्रीजेस दी एंडोमेट्रियम ग्लँड्स, देन ब्लड वेसल्स, त्यानंतर लिम्फ वगैरे जे आहे त्याचं काय होतं मोर अँड मोर सिक्रिशन होतं आणि त्यामुळे ती वॉल कशी होते, थिक होते. आणि ही जी थिकनेस आहे या ठिकाणी ती इट इज इसेन्शियल फॉर द इम्प्लांटेशन ऑफ फर्टिलाइज्ड ओहम जर झालं तर त्या ठिकाणी ती नेसेसरी असते. आणि ह्यातला जो इनहिबिन हॉर्मोन आहे इट स्टॉप्स द सिक्रिशन ऑफ FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जे आहे त्याचं सिक्रिशन स्टॉप करतो. आता ह्याच्याही मागे कारण आहे, कारण का की ह्या ठिकाणी ओहम फर्टिलायझेशनसाठी वाट बघत असतो. त्या दरम्यान ओव्हरीकडून काय तयार होऊ नये तर जे प्रिमॉर्डियल फॉलिकल्स आहेत त्याच्यापासून दुसरं काय तयार होऊ नये तर ओहम हे तयार होऊ नये. ती प्रोसेस इनहिबिट करण्यासाठी जे हॉर्मोन आहे इट इज नथिंग बट दी इनहिबिन हॉर्मोन विच इज सिक्रेटेड बाय द कॉर्पस ल्युटियम. नाउ द ओव्ह्युलेटेड एग इफ गेट फर्टिलाइज्ड अँड द एम्ब्रियो मे गेट इम्प्लांटेड बाय द फॉर्मेशन ऑफ दिस स्ट्रक्चर. आता द प्लासेंटा सिक्रेट्स. आता ह्या ठिकाणी जे ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन हॉर्मोन जे आहे HCG, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन हॉर्मोन, this hormone which maintains the corpus luteum and it also maintains the high level of the progesterone. म्हणजे हा जो ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन हॉर्मोन आहे त्याचा उपयोग काय होतो तर प्रोजेस्टेरॉन जे हॉर्मोन आहे त्याची लेवल मेंटेन करणे आणि त्याचबरोबर कॉर्पस ल्युटियमचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे तसंच ठेवण्याचं काम या हॉर्मोन मार्फत केलं जातं. आता इन द ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन कॉर्पस ल्युटियम डिजनरेट. आता बघा हे सगळं जे प्रिपरेशन आहे इट इज नेसेसरी फॉर व्हॉट तर ह्या ठिकाणी ओव्ह्युलेशन होऊन बाहेर पडलेलं जे ओव्हम आहे ते जर फर्टिलाइज झालं तर एंडोमेट्रियम ज्या ठिकाणी फर्टिलाइज्ड ओव्हम येऊन काय होणार आहे इम्प्लांट होणार आहे. मग त्याच्यासाठी ते जे फर्टिलाइज्ड ओव्हम आहे ते डेव्हलप होण्यासाठी मॅक्झिमम त्याची ग्रोथ होण्यासाठी हे सगळे स्ट्रक्चर्स काय करतात त्या ठिकाणी मदत करतात. पण जर ओहम
fertilize ओहम फर्टिलायझेशन नॉट टेक्स प्लेस. या ठिकाणी ओहमचं फर्टिलायझेशन झालंच नाही, तर मात्र कॉर्पस ल्युटियम हे जे स्ट्रक्चर आहे, कॉर्पस ल्युटियम degenerates into the structure which is referred by the name as corpus albicans. Corpus albicans. This is also important word. Corpus albicans ह्या स्ट्रक्चर मध्ये ते काय होतं तर कन्वर्ट होतं आणि प्रोजेस्टेरॉन लेवल त्यामुळे काय होतं, देअर इज डिक्रीज इन लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन. बरोबर आहे ना. म्हणजे कॉर्पस ल्युटियम इज रिस्पॉन्सिबल फॉर द मॅक्झिमम सिक्रेशन ऑफ प्रोजेस्टेरॉन. मग जिथं कॉर्पस ल्युटियमच काय झालं, डिजनरेट झालं, तर आपोआप प्रोजेस्टेरॉनची लेवल काय होते ह्या ठिकाणी डिक्रीज होते आणि त्या ठिकाणी प्रिपरेशन जे झालेलं आहे एंडोमेट्रियमचं, त्यानंतर ह्या ठिकाणी ओव्हम जे बाहेर पडलेलं आहे, देन इट गोज इनटू द menstrual phase. Again the menstrual phase, that is bleeding, occurs through the reproductive system. So likewise the phases are followed during the menstrual cycle, which is also called as the ovarian cycle. Menstrual cycle for proliferative phase, ovulatory phase, then the secretory phase, or which is also called as the luteal phase, and the changes takes place related with. या ठिकाणी चेंजेस कशामध्ये ऑकर होतात आपल्याला, इन द ओव्हरी, देन इन द युटेरस अँड दॅट ऑफ द हॉर्मोन्स. ह्या लेवलमध्ये काय होतं ह्या ठिकाणी आपल्याला काय दाखवतात तर अप अँड डाऊन अकॉर्डिंग टू द प्रोसेस त्या ठिकाणी ते फॉलो केले जातात. पुस्तकामध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला ती जी डायग्राम दिलेली आहे ती आहे पेज नंबर 27, फिगर नंबर 2.8, हॉर्मोन्स अँड द मेन्स्ट्रुअल सायकल. या ठिकाणी तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये ही डायग्राम देतील आणि त्यानंतर ज्या काही लेवल्स इन्क्रीज आणि डिक्रीज होतात त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क केला जाईल. मग तो जो युटेराइन चेंजेस आहेत किंवा हॉर्मोनल चेंजेस आहेत किंवा ओव्हरीमध्ये होणारे बदल आहेत किंवा गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन्स आहेत, त्यांच्या लेवल्स तुम्हाला ह्या ठिकाणी मेन्शन करायला विचारले जाऊ शकतात. किंवा जोड्या जुळवामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे काय विचारले जाऊ शकतात तर क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. सो हियर आर मेन्शन रिलेटेड विथ द फेजेस ॲज अ मेन्स्ट्रुअल फेज, प्रॉलिफरेटिव्ह फेज, सिक्रेटरी फेज, विच इज अगेन फॉलोड बाय दी मेन्स्ट्रुअल फेजने ती काय केली जाते, फॉलो केली जाते. त्यानंतर ह्या ठिकाणी युटेराइन सायकल दिलेले की युटेरसमध्ये कशा प्रकाराने काय होत जातात, बदल होत जातात. म्हणजे ह्या ठिकाणी मेन्स्ट्रुएशनच्या दरम्यान फॉलो केलेली जी फेज असते ती ब्लिडिंग फेज, त्यानंतर प्रॉलिफरेटिव्ह फेज, त्यानंतर अगेन द सिक्रेटरी फेज ड्यू टू द युटेरस और द युटेराइन वॉल, एंडोमेट्रियम ती काय होते, इन्क्रीज होते. आता ओव्हॅरियन हॉर्मोन्स जे ते इस्ट्रोजन लेवल मेन्स्ट्रुएशनच्या दरम्यान डिक्रीज झालेली असते, ती पुन्हा प्रॉलिफरेटिव्ह दरम्यान काय होत जाते, वाढत वाढत जाते. ह्या ठिकाणी अगेन जी सिक्रेटरी फेज आहे त्याच्यामध्ये आणखीन ती काय होत जाते तर इस्ट्रोजन लेवल खाली येते आणि वाढते कशाची लेवल ह्या ठिकाणी, प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनची लेवल वाढते ह्या ठिकाणी. आणि जर फर्टिलाइज झालं नाही ओहम तर दोन्हींची लेवल, इस्ट्रोजन पण आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल काय होते ह्या ठिकाणी खाली येते. अँड दिस इज द ओव्हॅरियन सायकल. म्हणजे ह्या ठिकाणी फॉलिकल फॉर्मेशन दाखवलेलं आहे, कॉर्पस ल्युटियम, कॉर्पस अल्बिकन्स हे स्ट्रक्चर मेन्शन केलेले आहेत. तर आपल्या पिट्युटरी ग्लँडकडून सिक्रेट केले जाणारे जे वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत, गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन्स, स्टिम्युलेट द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. त्यानंतर ह्या ठिकाणी राईज होते लेवल कशाची तर ल्युटिनायझिंग हॉर्मोनची, आणि इट मेंटेन्स द स्ट्रक्चर, कॉर्पस ल्युटियम हे स्ट्रक्चर मेंटेन केलं जातं ह्या ठिकाणी. आणि जर फर्टिलाइज झालं नाही ओहम तर हे डिजनरेट झाल्यानंतर या ठिकाणी ल्युटिनायझिंग हॉर्मोन काय करतं तर इट अगेन म्हणजे ह्या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनची लेवल ते खाली आणण्याचं काम ह्या ठिकाणी केलं जातं. अँड दिस इज रेफर्ड बाय द नेम ॲज ल्युटियल फेज, आणि ह्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे ती फॉलिक्युलर फेज. सो दिस इज रिलेटेड विथ द मेन्स्ट्रुअल सायकल, विच इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक रिलेटेड विथ द reproduction. Okay, thank you.